सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वती अर्थात आपल्या ताईंनी 52व्या प्रवचनाची सुरुवात 17व्या शिवसूत्राने केली आहे। हे 17वं सूत्र आहे वितर्क आत्मज्ञानम। आता इथे वितर्क म्हणजे विशेष तर्क, म्हणजेच न दृढ, न ढळणारी, न चळणारी अशी अचल जाणीव। आणि आत्मज्ञानम म्हणजे मी आत्मा आहे, मी शिव आहे असं ज्ञान असणं। मग या सूत्राचा पूर्ण अर्थ काय? तर मी आत्मा आहे, मी शिव आहे अशी दृढ जाणीव असणं म्हणजेच आत्मज्ञान। योग्याची अशी जाणीव असते, कशानेही विचलित न होणारी, दृढ। विज्ञान भैरव म्हणतं परमेश्वर शिव कसा आहे? तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वव्यापी आहे। तर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी हे त्या परमेश्वराचे, शिवाचे गुण आहेत। आणि हे शिवाचे गुण माझ्यात पण आहेत आणि मी तो शिव आहे ही जाणीव होणं हेच जीवाचं शिव होणं आहे। गुरुकृपेने आपल्याला ही जाणीव झाली तर शिवाचे जे गुण आहेत तेच आपल्यात पण येतील असं ताई सांगतात। मग शिवसमान व्हायला काहीही अडथळा येणार नाही, पण जाणीव दृढ हवी, दृढ निश्चय हवा। अशी जेव्हा जाणीव होईल तेव्हाच आपण शांभवो पायापर्यंत जाणार। स्पंदकारिका पण म्हणते की स्वतःची शिव म्हणून ओळख होणं हेच अमृतपान। आज आपल्याला ही जाणीव नाही म्हणून आपण जीव झालो संकुचित। ताई म्हणतात मी शिव आहे हे सूक्ष्म ध्यान, ही जाणीव आपल्याला शविजमच्या अभ्यासातून होईल। ही जाणीव होणं हेच आत्मज्ञान आणि हाच आत्मसाक्षात्कार आहे, हीच निर्वाण दीक्षा आणि हेच शिवाशी तादात्म्य पाहून शिवरूप होणं। ताई म्हणतात स्वतःला कमी नाही लेखायचं, फक्त आपली जाणीव बदला। मी जीव नाही, मी शिव आहे अशी दृढ जाणीव करा। ताई आपल्याला उदाहरणासह पटवून देतात की मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तेव्हा तिची जाणीव एकदम बदलते आणि ती मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळू लागते। लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत लाडोबा असलेली मुलगी तिच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पेलायला लागते। का? कारण आता तिची जाणीव बदलली। आता ती पत्नी असते, सून असते, वहिनी असते, अनेक काही। आता नाटकात काम करणारे नटसुद्धा जाणीव बदलतात, मग वाटेल ती भूमिका त्यांना करता येते। यालाच निर्वाण दीक्षा म्हणायचं, यालाच तादात्म्य म्हणायचं की शिव आणि जीव अभिन्न आहे, जीव शिवाहून भिन्न नाही। जेव्हा गुरुदीक्षा देतो, गुरुकृपा करतो तेव्हा या भेदबुद्धीचा लय होतो आणि आपली जाणीव बदलते, स्वची ओळख होते। विश्व, शिव, जीव सगळं एकच आहे अशा वितर्काचा उदय झाला की मग सगळ्या विकल्पांचा लय होतो। मग सगळे संशय, संदेह, शंका मनात राहणारच नाही आणि मग मी शिव आहे, मी आत्मा आहे असा अनुभव येईल, जीवभाव जाईल। जेव्हा गुरुची कृपा होते, शक्तिपात होतो तेव्हा ध्यानद्वारा योगक्रिया सुरू होतात आणि आनवमल, कर्ममल, माईमल हे सर्व मल धुवून जातात आणि शुद्ध विद्या उदित होते। ही शुद्ध विद्या उदित होण्यासाठी गुरु आपल्याला निर्मळ करतो आणि उत्तरोत्तर मी शिव आहे ही जाणीव दृढ होते आणि ही जाणीव दृढ झाली की मनाची अस्वस्थता जाते, मन शांत होते। हीच निर्वाण स्थिती जिथे कसलीच वाण नाही, उणीव नाही, द्वैतभाव, दुजाभाव नाही। जिथे द्वैतभाव, दुजाभाव आहे तिथे अशांती आहे। पण सर्व शिवच आहे हे ज्ञान झालं की सर्व तर्कांचा लय होतो, सर्वत्र समानता दिसू लागते। म्हणून ही शिवजाणीव दृढ हवी असं ताई सांगतात। सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय।